दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल सॉफ्ट फटका ड्राईव्ह करताय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती तडाखा, चौकार. P1 मध्ये राज लांदेला पाहतो आपण आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम जयहनुमान गांधारी संघाची हरेश आणि शुभमला पाहताय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती 4 धावाने श्री गणेश खेळामध्ये वैयक्तिक स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करत असताना मैदानाच्या मध्ये 4 ने. 1 सेकंड राज चिंचवली यांकडनं सज्ज होईल. फुलरचा बॉल सॉफ्ट ड्राईव्ह करतात परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव. एका धावेच्या मदतीने तसा स्ट्राईक रोटेट होत असताना मैदानाच्या आतमध्ये एका धावेने धावफलक देखील पुढे सरकेल. 5 अंकावरती 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. P1 मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिलं सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती राज लानेला पाहतो आपण. दरम्यानचा पुढचा बॉल अडवा बॅटने टॉप एज लागते बॅच. पहिल्या बॉलवरती चौकार, सिंगल या 2 धावा. राजला कव्हरच्या चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे चूक होणार नाही. या 2 धावा मिळतील. 2 धावांनी इथनं षटक क्रमांक 10 धावा धावफलकावरती. तप्पी शेवटचा बॉल आहे. P1 मॅन्डेटरी सुरू आहे आणि धावसंख्या आपण पाहू शकतो दुहेरी अंकामध्ये लागल्यात. स्कोरबोर्डवरती 10 धावा धावफलकावरती. राज लाने वन्स अगेन आता सज्ज होतोय खेळपट्टीवरती. दरम्यानचा पुढचा बॉल पायडक्स करतात. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. गलीमध्ये चुका होणार नाही आहेत. विकेटचं पतन. पहिला धक्का देता टीम जय हनुमान गांधारी संघाला. फलंदाज शुभम बॅक टू पॅव्हलियन. फक्त 4 षटकांची मॅच आणि आता ओव्हर नंबर 1 चा खेळ देखील संपन्न झाला. एक मोठी विकेट. आघाडीचा फलंदाज देखील आता बाद झाला. तर नवीन बॅट्समन तिसऱ्या क्रमांकावरती तेजस भंडारी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 3ऱ्या क्रमांकावरती. आणि आता P1 देखील संपन्न झालंय. म्हणजे आता विखरलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतील. 30 खेळाच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील आपल्याला. एक बदलापूर विभागातील नामांकित संघ टीम श्री गणेश कासगाव संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतो. कल्याण विभागातील एक जयहनुमान गांधारी संघ जो फाईट करतो सुद्धा तरी टीम कासगाव संघासमोर. टेंबे सेकंड ओव्हर मध्ये मात्रेपाडा यांकडे यावेळेस आडवा बॅटनं प्रहार केलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू फेकून दिलाय. सीमारेषेच्या बाहेर आल्या तडका. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. आणि षटकाराने इथनं जितेश टेंबेचं स्वागत केलंय. सिक्सर. थँक्यू सो मच डिझे मास्टर. षटकार मिड विकेटच्या दिशेने पाहिला आपण. पहिल्याच बॉलवरती जितेश टेंबेचं षटकारानं स्वागत केलं मैदानाच्या आतमध्ये. आणि इथनं आता आक्रमण देखील सुरू आहे टीम जय हनुमान गांधारीच्या माध्यमातून. कारण जरी विकेट आली असेल तर दडपण आणि प्रेशर मध्ये खेळण्याचा प्रयत्न नाहीये. कारण ज्या वेळी आपण दडपण प्रेशर मध्ये खेळाल त्यावेळी धावा बनत नसतात. त्यावेळेस बॅटची टॉपेज लागते. स्क्वेअर लेवल दिशेने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आलेत वेगाने चेंडूवरती. चेंडू पहिल्या टप्प्यावरती उचलतील, फेकतील परंतु त्यांच्या अवकाशाच्या बाहेर चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चौकार.
यावेळेचा फटका कार्पेट सुद्धा फॉलोअर मध्ये चेंडूची अडवणूक केली गेली आणि आता आला इथनं डॉट बॉल. म्हणजे आता डॉट बॉलनं कमबॅक केलं. जितेश टेंबेनं जो ओव्हर नंबर 2 मध्ये आला, मात्र त्यांना एंड कडनं गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, 1 विकेट, अप्रतिम कामगिरी राहिली राज लहानेची. आणि आता जितेश देखील मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करतोय. डॉट बॉल फेकलाय, दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेचा फटका बॅट्सच्या रडार मध्ये चेंडू मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन कॉलनीचा ब्रँडेड सिक्सर. यावेळेसचा फटका बॅटची टॉपेज लागते. चेंडू बराच काल हवेमध्ये डीप मध्ये क्षेत्रशः वेगानं, चुकी होणार नाहीये. आणखीन एक धक्का. फलंदाज हरीश बॅक टू पवेलियन. आता आघाडीची जोडी तंबूच्या असताना विकेटचं पतन. दुसरा धक्का लागला. आता जे हनुमान गांधारी संघाला धावसंख्येचा विचार जर केला तर धावसंख्या तफलकावरती 26 धावा. आक्रमण सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, पण विकेट आलाय. मी म्हणेन कदाचित 2 षटकामध्ये 26 धावा मैदानाच्या आतमध्ये खर्च होत आहेत. गोलंदाजी मार्क वरती आपण जितेश टेंबेला पाहतो, जो ओव्हर नंबर 2 हाताळतोय मैदानाच्या आतमध्ये. अद्याप जितेशचा विचार जर केला तर तब्बल 16 धावा त्याने खर्च केल्यात या षटकामध्ये. ओव्हर नंबर 2 सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. कामगिरी अप्रतिम राहिली. अद्याप टीम हनुमान गांधारी संघ जरी विकेट येत आहेत, परंतु धावांचा वेग थांबत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. धावांचा वेग देखील थांबवणं गरजेचं आहे, कारण आता फ्रंट लाईट ओपन झाल्यात आणि आता थोडंसं हलकंसं आपल्याला धावबिंदू देखील या ग्रीन लेसवरती आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर धावा बनणार नाही याचा देखील डाऊट. सॉफ्टने फटका ड्राईव्ह करतायत ऑन साईडला. स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडूची अडवणूक केली गेली आणि सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं ओव्हर नंबर 2चा देखील इथनं खेळ संपन्न झाला. आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखल करते 27 धावा, लॉस ऑफ 2 विकेट. बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान गांधारी संघ. बाबेश लाने ओव्हर नंबर 3 मध्ये आता चिंचवली यांकडून सज्ज होतील. धावसंख्या 27 धावा, 27 लॉस ऑफ 2 विकेट असं समीकरण आपण पाहताय धावफलकावरती. आणि ग्रामीण टेनिस .inच्या माध्यमातून ही स्पर्धाच देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली जाते आणि घरबसल्या देखील जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असाल तर आपण देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. तिसरे षटक आता प्रगतीपथावर. अकरू टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि इथनं अंपायर आमच्यापर्यंत वळतील. ICC नियम क्रमांक 22 दर्शवत आहेत व्हाईट बॉल अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती जोडली जाईल. धावसंख्या दाखलकावरती 28 धावा, 28 धावा. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती आपण भावेश लहानेला पाहतोय, जो ओव्हर नंबर 3 हाताळतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि मागचे सामने आपण जर पाहिलं तर पहिला सामना स्कोरचा सामना पाहिला, त्यानंतर 66 धावांचा एक सामना पाहिला. यावेळेस अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न, पॅटर्न पॅटचा संपर्क नाहीये आणि आणखीन एक सिंगल एकवटली गेली आहे. 40 ते 50 धावा इथनं बनवावा लागतील. फायटिंग टोटल उभं करणं गरजेचं आहे टीम जय हनुमान गांधारी संघाला, कारण संबोधित तेवढं ताकदीचा संघ आहे.
श्री गणेश कासगाव संघ म्हणजे जी सातत्याने ओळख आहे श्री गणेश डिंगडॉंग कासगाव संघ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये फाईट करतोय. अंडर 25 सामने आपण पाहता. यावेळेस समोरच्या दिशेने उडवलाय चेंडूला. लॉंग क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चुके होणार नाहीये. आणखीन एक धक्का फलंदाजीतनं साहिल पटेल मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन. चौथा धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. वैभव आता आला मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन पाडावसं कळतात. पाटांपाटचा प्रॉपरली कनेक्शन नाही आणि आणखीन एक डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल आलाय. म्हणजे डॉट बॉलच्या मदतीने आता भावेश लहाने मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करतायत. कारण धावसंख्येचा विचार जर केला धावसंख्या 29 धावफलकावरती 29 लॉस ऑफ 4 विकेट असं समीकरण आपण पाहताय. धावफलक पाहताय आमच्या ग्रामीण टेनिस.inच्या टीव्ही स्क्रीन लाईव्ह माध्यमातून. यावेळेस रिव्हर्सचा फटका देखना. चेंडू चालला डीप पॉइंटच्या दिशेनं. सीमारेषेच्या बाहेर रिव्हर्सचा असतो इथं बाहेर काढलाय आणि ठोकलाय. चौकार. यावेळेस पाडासप करण्याचा प्रयत्न. भटामपाट मध्ये संपर्क नाही आणि आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा बॉल. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा विचार जर केला तर 33 धावा 33 आणि षटक क्रमांक देखील तिसऱ्या प्रगती पथावर आहे. शेवटचा बॉल भावेश लाने चिंचोलीकडनं वन्स अगेन. यावेळेस स्टपआउट करून खेळण्याचा प्रयत्न. भटामपाट मध्ये संपर्क नाही आणि इथनं ओव्हर नंबर 3 देखील संपन्न झाला. आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती जवळमान गांधारी संघाची फक्त आणि फक्त 33 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. प्रचंड वेग या चेंडूमध्ये पण यष्टीरक्षक बीट. त्यानंतर गलीमध्ये क्षेत्ररक्षक थोडस बीट आणि एक झाले कंप्लीट. दुसरीला देखील कॉल दिला झाला आणि इथनं विकेट सॅक्रिफाइस केली जाते मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 4 मध्ये हर्षद राऊतला पाहतो आपण. ओव्हर नंबर 4 मध्ये
दरम्यानचा पुढचा बॉल यावेळेस साखू टप्पाचा बॉल याला उडवलाय मिड विकेटच्या दिशेने शतक चेंडू वेगावरती आले आणि आणखीन एक विकेट धक्का क्रमांक इथनं लागतोय 6वा टीम जनमन गांधारी संघाला विकेटचं पतन आणि धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे 34-34 धावा. देखील नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम जावसईच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळेल टीम पाकड्याचा पाडा संघ आणि त्यांना देखील ते देखील आमच्या मान्यतेने ते उशिरा नाही पण थेट उपस्थित झालेत. त्यांचा देखील आभार व्यक्त करूया. त्यानंतर उद्या मॅचकडे तुझ्या मॅच अंतिम मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला जवान गांधारी संघ जो बॅटिंग करतोय धावसंख्या धावफलकावरती 34 धावा आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय टीम श्री गणेश कासगाव संघ. यावेळेचा फटका स्क्वेअरच्या दिशेने खेळतायत मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक झाली कंप्लीट दुसरीचा कॉल दिलाय सेकंडचा कॉल आणि सेकंड देखील कंप्लीट झाले म्हणजे 2 धावा इकडल्या गेल्या 2च्या मध्ये आता संघ जाऊन पोहोचेल 36 या अंकावरती 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. स्लॉगरचं षटक सुरू आहे डेटवरचं षटक सुरू आहे हाणामध्ये षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण भावेश हर्षद राऊतला पाहतो आपण नौका खेळाडू आहे यंगस्टर आहे आणि वेगावरती स्वार आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस क्रिकेटचं ब्रह्मास्त्र देखील दाखवलंय परंतु वाईट अवघडचा मारा आपण पाहिला आणि दरम्यान पंच आमच्याकडे वळतील दरम्यानचा व्हाईट बॉल म्हणजे अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. बॅटिंग करत असताना टीम जयनुमान गांधारी संघ एक कल्याण विभागातील संघ आहे तर एका बाजूला बदलापूर विभागातील संघ दोन्ही नामांकित संघ आहेत आणि एकाच काळोबीचे दोन्ही संघ आहेत. फुलरलींचा बॉल ट्राय करतात व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केला क्षेत्ररक्षक वेगाने आले एक झाले कंप्लीट दुसरीचा कॉल आणि एसटी रक्षक देखील फंबल झाला आणि 2 धावा इथनं इकडल्या गेल्या त्यानंतर 2च्या मध्ये संघ जाऊन पोहोचेल 39 धावा 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आमचे गुणलेखक गणेश यांना पाहतो आपण. गणेश यांचा देखील मोलाचा वाटा या स्पर्धेमध्ये कारण गुणलेखक म्हटलं तर संमोचन करण्याचा पाया असतो आणि अचूकतेने गुणलेखक देखील करतायत आणि येणाऱ्या काळामध्ये कदाचित आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर असतो तर आम्ही त्यांना देखील मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आम्ही त्यांना घेऊन जाऊ कारण गुणलेखक म्हटलं तर सोपं नसतं. यावेळेचा फटका व्ही मध्ये एक्झिक्यूट करतायत एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात एक झाले कंप्लीट दुसरीचा कॉल दिलाय आणि सेकंड देखील कंप्लीट केली गेली आहे. 2 धावेच्या मदतीने संघ आता 41 धावा धावफलकावरती लागल्यात. ओव्हर नंबर 4 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शेवटचा बॉल असेल येस शेवटचा बॉल आहे षटकातील येणाऱ्या बॉलवरती किती धावा बनतील हे देखील आता पाहणं गरजेचं आहे कारण येणाऱ्या बॉलवरती चौकार षटका जर पाहिला तर इथं फायटिंग रोल उभा करेल टीम जयनुमान गांधारी संघ. कदाचित एखादा डॉट बॉल इथनं कमबॅक करेल टीम श्री गणेश कासगाव संघ. शेवटचा बॉल फुलरलींचा बॉल व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट करताय चेंडू आला कार्पेट चालला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती एक झाली कंप्लीट दुसरीचा कॉल येस दुसरीच्या प्रयत्नात इथनं फलंदाज होईल बाद आणि विकेटचा पतन मैदानाच्या इथनं ओव्हर नंबर 4 चा देखील खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 42 धावा पूर्वार्धामध्ये बनवल्यात जयनुमान गांधारी संघानं आणि आता इथं विजयासाठी बनवायच्या श्री गणेश कासगाव संघाला येणारे 24 बॉल आणि विजयासाठी 43 धावा. आपल्याला थोडं
पाणी पुरवठा द्यायचा असेल तर आपण डगआउटमधून पाणी घेऊन जाऊ शकता. आणि पहिला ओव्हरमध्ये जर बॉल हरवला, भिजला, फुटला तर नवीन बॉल देण्यात येईल, परंतु चॉईस बॉल नसेल याची देखील नोंद घ्या आपण. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कधीच बॉल हरवला, फुटला, भुजला किंवा त्यानंतर जुना बॉल देण्यात येईल. आणि इथनं विन द टॉस टीम धावसई संघ इट्स द फुल फर्स्ट आणि आमंत्रित केलाय टीम पाकड्याच्या बाळा संघाला बॅटिंगसाठी. जशी ही मॅच संपेल दोन्ही संघ लगेच इनॅक्शन मध्ये व्हा आणि मैदानाच्या आतमध्ये उतरा. तत्पूर्वी आपण जाऊ नक्कीच सेकंड राऊंडचा पहिला सामना आजच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूला हायवे दिवा आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम नवापाडा आणि त्याचनंतर खरड विपक्ष चिरड असा सामना पाहायला मिळेल आपल्याला. सेकंड राऊंडचे हे 4 संघ आता पुढे सरकले येणारे. गेम ऑन होते मैदानाच्या आतमध्ये. आता पूर्वात संपला, उठवला झाली सुरुवात आणि इथनं बॅटिंगसाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. भावेश लाने आणि राज लाने अशी जोडी पाहता आणि P1 मध्ये गोलंदाजी मार्कवरती हरीश यांना पाहतो आपण. P1 मध्ये विजयासाठी 43 धावा टीम कासगाव संघाला बनवायच्यात. मागची मॅच आपण एन्जॉय केली असेल. मातृपाड्याच्या अगेन्स्ट शिरट तब्बल 38 धावा डिफेन्स केल्या आणि आता इथनं 63 धावा डिफेन्स केलेला गांधारी संघ. पहिला बॉल बॅटची टॉपेज लागते. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव सिंगलने अकाउंट वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट ओपन करताना भावेश लाने आता 1 धावेनं अकाउंट ओपन करतायत मैदानाच्या आतमध्ये. धावा 1 धाव. आता 21 मैदानाच्या 23 मध्ये 42 धावेची गरज. 23 बॉल 42 धावा. यावेळेस फटका नो मॅच लँड मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. यावेळेस फटका हवाई सपर. क्षेत्ररक्षक तैनात करून त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. सिक्सर आणि कनेक्ट षटकार. डीजे दोन उत्तुंग षटकार
राज लानेच्या बॅटमधनं आपण पाहिले. एक डीप मिड विकेटला, एक लॉंग ऑनला, आणि आता थोडंसं फोल्डिंग मध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. जो एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आता लॉंग ऑन मध्ये तैनात करण्यात आलाय आणि कव्हरचा क्षेत्ररक्षक आता डीप मिड विकेटला तैनात करण्यात आलाय. P1 सुरू आहे. ऑलरेडी पावते पहिलं सुरू आहे. स्टपर होऊन खेळतायत. समोरच्या दिशेनं फटका एक्झिट केला व्ही मध्ये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव. पण हे कमबॅक केलं कारण गोलंदाजाला देखील माहिती आहे की P1 सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि वारंवार मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या दिशेने फटके सोडण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पण इथनं आली सिंगल, म्हणजे आता सिंगलने थोडंसं प्रेशर मैदानाच्या आतमध्ये रिलीज होताना पाहतो आपण. P1 मध्ये आखूड टप्प्याचा बॉल त्याला ड्राईव्ह करतायत डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात. एक झाले कंप्लीट. दुसरीचा कॉल, सेकंडचा कॉल दिला आणि इथनं फलंदाज होईल बाद. पहिला धक्का स्वरूपात इथनं फलंदाज होईल बाद. भावेश लाने बॅक टू पॅव्हलियन. CSK संघाची हालत जर आज पाहिली आपण तर 94 वरती 9 विकेट चेन्नईने इथनं गमावलेत. यावेळेसचा फटका अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉलची संगतीने इथनं ओव्हर नंबर 1 चा देखील खेळ संपन्न झाला. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 15 या अंकावरती बॅटिंग करत असताना टीम श्री गणेश कासगाव संघ. ओव्हर नंबर 2 मध्ये आता यश गोलंदाजी मार्क वरती मात्रेपाडा एन कडनं सज्ज होत आहेत. P1 संपन्न झाला. P1 मध्ये 15 धावा धावफलकावरती आणि भावेश लाने मैदानाच्या बाहेर झाला. राज लाने आणि ऋतिक लहाने अशी जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. न्यू बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. यशला पाहतो आपण. सॉरी, बॉलिंग मार्क वरती यश आला. सेकंड ओव्हर मध्ये आला आणि कशा प्रकारची आता रणनीती असेल यशची, किती धावा खर्च करेल यावर देखील डिपेंड केलं जाईल. यशचा पहिला बॉल हाफ ट्रॅकर आहे. हाफ ट्रॅकर त्याला पुल केलाय डीप मिड विकेटच्या दिशेनं. 1 झाले कंप्लीट. दुसरीचा कॉल आहे परंतु इथनं नाकारतायत कारण राज लानेची विकेट महत्वाची आहे टीम श्री गणेश कासगाव संघासाठी. कारण एक विस्फोटक फलंदाज आहे. रेग्युलर क्रिकेट असो, अंडर 25 चांगल्या प्रकारचं क्रिकेट सातत्याने त्याच्या माध्यमातून आपल्या गावासाठी खेळताना पाहायला मिळत आहे. यावेळेस चेंडू डायरेक्ट इटली गेली आहेत ना. पंचांनी देखील ती अपील नाताळली आहे कारण कदाचित प्रॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज पोहोचलाय का हे देखील पाहणं गरजेचं होतं. परंतु ऑफिशियल पंच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आला आहे. म्हणजे धावसंख्या धावफलकावरती आता 2 ने पुढे संख्येल 18 या अंकावरती.
येस, कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाही आहे, परंतु जर पंचांना काही शंका असतील तर ते पंच घेऊ शकतात. यावेळेसचा फटका क्रिकेटच्या दिशेनं, जे जे ओव्हरटर्न आपण पाहतोय जो सध्या तरी CSK साठी झुंजतोय मैदानाच्या आतमध्ये. येस, अंपायर डिसिजन, ऑन फील्ड डिसिजन काय. येस, नो डाऊट, म्हणजे या धावा मिळतील 2 आणि आता 2च्या मध्ये संघ जाऊन पोहोचेल 18 या अंकावरती. श्री गणेश कासगाव संघ जो बदलापूर विभागामध्ये एक नामांकित संघ आहे आणि त्यांच्या माध्यमातून रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील श्री गणेश डिंगडॉंग कासगाव संघ देखील आपण सातत्याने खेळताना पाहतो अनेक विभागामध्ये. बघा, गांधारी संघ तुमचा 12 मॅन देखील आमच्या समोर जॉईंट आहे आणि लाईव्ह मध्ये देखील अडथळा येतोय डिसिजन देण्यास, कारण तुमचा 12वा प्रतिनिधी देखील तुमच्या आमच्या समोर आहे. त्याच्यावर तुम्ही नक्कीच चर्चा करा. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याची देखील दखल घ्या. आपण थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय आणि करूया सामन्यास सुरुवात. नाव बॅट टू क्रिकेट धावूया मैदानाच्या आतमध्ये, जिथे बॅटिंग करतोय श्री गणेश कासगाव संघ. तब्बल 43 धावा इथनं डिफेन्स करायचे आहेत आणि गांधारी संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये झुंजतोय. दरम्यानचा पुढचा बॉल, यावेळेस सॉफ्टवेअर फटका ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पाटांपाटचा संपर्क प्रॉपरली नाही आणि आणखीन एक सिंगल. या दरम्यान आमचे आशिष म्हात्रे, जे मलंगडचे नामांकित समालोचक आहेत, त्यांचं देखील शुभागमन झालं. यावेळेस मध्ये फेकला होता चेंडू, त्याला ड्राईव्ह करतायत ऑन साईडला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक झाले कंप्लीट, दुसरीचा कॉल आणि आता रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का टीम श्री गणेश कासगाव संघाला. विकेट नंबर 2 मैदानाच्या बाहेर.
थँक्यू सो मच डीजे मास्टर. नवीन बॅट्समन चौथ्या क्रमांकावरती फलंदाज संदेश राणे चौथ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि इथं धावसंख्या धावफलकावरती लागली आहे 20 धावा. 21 बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट समीकरण आपण धावफलकावरती पाहताय. आणि आता हनुमान गांधारी संघ देखील आता मैदानाच्या आतमध्ये फाईट करतोय. दरम्यानचा पुढचा बॉल टप्प्याचा बॉल त्याला ड्राईव्ह करतायत डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक. वेगाने चेंडूवरती एक झाली कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे परंतु इथनं राज लाने नाकार देत आहेत मैदानाच्या मध्ये, कारण राज लाने देखील माहिती आहे आपली विकेट महत्वाची आणि कदाचित राज लानेची झेल जर पकडली असती तर नक्कीच थोडंसं दडपण कासगाव संघावरती पाहायला मिळालं असतं. यावेळेचा फटका अक्रॉस लाईनने खेळतायत चेंडू नो मॅन्स लाईन मध्ये ट्रॅव्हल एक झाले कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला इथनं तर धोक्याची घंटा. फलंदाज इथनं होईल बाद. रनआउटच्या स्वरूपात लागतोय धक्का. विकेटचं पतन. सेकंड राऊंडचे सामने आपण पहिला सामना नवापाडा त्यांच्या अगेन्स्ट हायवे दिवा, त्यानंतर करड विपक्ष चिरड असा सामना आपण देखील पाहणार आहोत. बावीस धावा 22 धावा धावफलक 21 आता 12 मध्ये 21 धावेची गरज. 12 चेंडू 21 धावा विजयासाठी इथनं बनवायच्या आहेत. राज लाने ऑन स्ट्राईक आणि आता नवीन बॅट्समन 5व्या क्रमांकावरती जितेश टेंबे. 12 मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 21 धावा. 12 चेंडू 21 धावा विजयासाठी अद्याप बनवायच्या आहेत. इथनं टीम श्री गणेश कासगाव संघाला 21 धावा इथं डिफेन्स देखील होती का हेही देखील पाहणं गरजेचं आहे, कारण 21 धावा बनतील का. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती आता यश सुतार. यावेळेस रिवर्सच्या माध्यम फटका एक्झिक्यूटिव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पडल्यानंतर इष्टच्या हातामध्ये विसावतोय. दरम्यानचा पहिला बॉल इथनं डॉट, कारण यश सुतार रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील आपण त्यांना देखील खेळताना पाहतोय. आणि ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती आलाय. 21 धावा इथं डिफेंड करायच्या आहेत हनुमान गांधारी संघाला. 21 धावा इथनं चेस करायच्या टीम कासगाव संघाला. टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करतायत, बॅटची टॉपेज लागते. एक झाले कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला इथनं धोक्याची घंटा आणि फलंदाजा बाद करण्याचा प्रयत्न होते, परंतु 2 धावा इकडले जात आहेत. 2च्या मदतीनं आता संघ पुढे सरकेल. 24 धावा धावफलकावरती 24. धोक्याची घंटा मैदानाच्या आतमध्ये सुरू होती, परंतु चुकीची थ्रोपैकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल लेट थ्रो. कदाचित राज लानेची विकेट इथनं मिळाली असती तर दडपण स्पेशल पाहायला मिळालं असतं मैदानाच्या आतमध्ये, कारण राज आघाडीला गेलाय. आणि आता 5व्या क्रमांकावरती जितेश देखील मैदानाच्या आतमध्ये आलाय. जितेश टेंबे मैदानाच्या आतमध्ये आलाय
5व्या क्रमांकावरती. दरम्यानचा पुढचा बॉल. या सुताचा हा बॉल बॅटची टॉप एज लागते. एकदा वेगाने कंप्लीट केले. सेकंडचा कॉल दिला इथनं राज लाने. सेकंडची कॉल फलंदाज बाद. यस, इथनं राज लानेला तपारतावा लागेल. रनआउटच्या स्वरूपात धक्का क्रमांक 3रा लागतोय मैदानाच्या आतमध्ये श्री गणेश कासगाव संघाला. संघर्ष करणं गरजेचं असतं आणि इथनं अद्याप संघर्ष करावा लागेल टीम श्री गणेश कासगाव संघाला. कारण आता इक्वेशन बदलेल. आता येणारे मध्ये 18ची गरज. 9 चेंडू 18 धावा. 9 चेंडू मध्ये 18 धाव्याची गरज आहे. यश सुतार मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतात. आता राज लानेची विकेट देखील मैदानाच्या बाहेर झाली. आता नवीन बॅट्समन म्हणजे 6व्या क्रमांकावरती सौरभ राणे. यश सुतार वन्स अगेन तयार होतोय चिंचोली लेनकडनं. यावेळेचा बॉल प्रचंड वेग या चेंडूमध्ये. चेंडू पडल्यानंतर हलकासा बाउन्स, त्यानंतर इष्टकाच्या हातामध्ये विसावतो. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. डॉट बॉलचं इक्वेशन मागच्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर जास्तीत जास्त डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत. जरी पहिल्या बॉलवरती हरीशवरती प्रतिहल्ली चढवताना पाहिलं आपण. हरीश तब्बल 15 धावा खर्च केल्या. त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये यश आले, त्याने देखील 7 धावा खर्च केल्याने आता यश सुतार देखील मैदानाच्या आतमध्ये कामगिरी चांगली करतायत. दरम्यानचा हा ट्रॅकर आहे. चेंडू पडल्यानंतर लेग स्टिकच्या बाहेर पंच आमच्यापर्यंत वळतील. दरम्यानचा व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव जोडली जाईल स्कोर कार्डवरती. धावसंख्या धाव जाऊन पोहोचली आहे 26. 26 धावा धाव फलकावरती लागल्यात. कासगाव संघाच्या बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. उत्तरार्धामध्ये पूर्वार्धामध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी केली. 42 धावा बनवल्या टीम गांधारी संघाने. 43 लक्ष उभं केलं आणि डिफेंड देखील चांगल्या प्रकारचं करतंय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस सॉफ्टवेअर प्रकार ड्राईव्ह करताय. डी पॉइंटच्या दिशेने चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. बराच वेळानंतर आला हा चौकार आणि आता चौकारच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 30 अंकावरती. 30 ऑन बोर्ड लॉस ऑफ फॉर विकेट टीम श्री गणेश कासगाव संघ. आणि आता येणारे 7 चेंडू आणि 13ची गरज. 7 चेंडू 13 धावा विजयासाठी अद्याप इथनं बनवायचे आहेत. यावेळेसचा चेंडू वी मध्ये फटका एक्झिक्यूट केला होता. क्षेत्रशक्ती तैनात होते. एकच धाव. सिंगलच्या मदतीने आता इक्वेशन पुनर्शा बदले. आता 6 मध्ये विजयासाठी 12 धावेची गरज श्री गणेश कासगाव संघाला.
चला फास्ट केला टीम गांधारी संघ, पण जास्त वेळ खर्च करू नका. आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी बनवायचे त्या 12 धावा. येणारे 6 बॉल विजयासाठी 12 धावेची गरज आहे. इथनं टीम श्री गणेश कासगाव संघाला 12 धावा इथं डिफेन्स होतील का, हा देखील आता प्रश्न. कारण गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 4 मध्ये पॅडी 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आलाय. आणि आता सलामीचा स्ट्रायकर फलंदाज सौरभ राणेला पाहतो. सौरभ राणे आणि जितेश टेंबे. यावेळेचा बॉल पाडा सुप करण्याचा बॅटची टॉप एज लागते. इष्टांच्या मागे क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये. विकेट कीपरने टिपलाय झेल आणि तो संपलाय. फलंदाजाचा खेळ. आणखीन एक धक्का टीम श्री गणेश कासगाव संघाला विकेटचं पतन. आता सामन्यामध्ये रंगत निर्माण पाहायला मिळेल. आता येणारे 5 बॉल आणि आता विजयासाठी 12 धावेची गरज. 5 चेंडू 12 धावा. पाडीला पाहतोय जो ओव्हर नंबर 4 मध्ये आलाय गोलंदाजी मार्क वरती, आणि इथनं 12 धावा डिफेन्स करतोय. मैदानाच्या आतमध्ये आता नवीन बॅट्समन देखील हर्षद टेंबे 7व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 5 विकेट देखील गमावले तिथनं श्री गणेश कासगाव संघानं. आणि आता नवीन बॅट्समन देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आता 5 मध्ये 12ची गरज आहे. दोन्ही संघांना पुनर्शा शुभेच्छा देऊया. दरम्यानचा पुढचा बॉल. या बॉल मध्ये वेग आहे परंतु त्याला ड्राईव्ह करतात. ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक झाले कंप्लीट. सेकंडचा कॉल दिलाय. सेकंड देखील कंप्लीट केले गेले परंतु इथे थोडेसे फंबल आणि सेकंडला इथनं 3ऱ्या धावेत कन्वर्ट केले जाते. 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. आणि आता इक्वेशन बदलेल. पुनर्शा 4 मध्ये आता विजयासाठी 9 धावेची गरज. 4 चेंडू 9 धावा. हा सामना अद्याप बॅलन्स आहे. जिवंत सामना आहे मैदानाच्या आतमध्ये. हळूहळू लढू की लढत आपल्याला पाहायला मिळते. कारण 12 धावा इथनं बनवणं देखील गरजेचं. त्याच प्रकारची कामगिरी देखील करत असताना गणेश कासगाव संघ. 3 धावा एकवटतात आता इक्वेशन 4 मध्ये 9. परिवर्तन यावेळेस यू मिस. आय डेफिनेटली हिट. दांडीकुल फलंदाज बाद. आणखीन एक धक्का श्री गणेश कासगाव संघाला. जितेश टेंबे आता मैदानाच्या बाहेर. डीजे मास्टर. मैदान पर जोश हो तो मैच जीत जाते हो और आखिरी गेंद तक लड़ने वाले ही इतिहास बनाते हैं. आणि इथनं इतिहास बनवावा लागेल. आणि पाडी देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 4 मध्ये मैदानाच्या आतमध्ये आल्या आणि चांगल्या प्रकारची लेंथ वरती गोलंदाजी करतोय. दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेस प्रचंड वेग. यावेळेस देखील स्टॅन्सचा वेध घेतलाय. आणखीन एक फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. विकेट क्रमांक इथनं 7व्या मैदानाच्या बाहेर. श्री गणेश कासगाव संघाला आणखीन एक धक्का.
नवीन बॅट्समन 9व्या क्रमांकावरती प्रणेश टेंबे मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झाला. विजयासाठी 2 मध्ये 9 धावा. बघा मगाशी सामना खुला झाला होता, परंतु आता पुनर्ष एकदा गांधारी टीमच्या बाजूने वळतो, कारण आता इक्वेशन बदललाय. 2 मध्ये 9 धावेची गरज आहे. टीम श्री गणेश कासगाव संघाला धावसंख्येचा विचार जर केला, धावसंख्या धावफलकावरती 34 धावा, तर 7 गडी इथनं गमावलेत श्री गणेश कासगाव संघानं. हा निर्णायक बॉल आहे आणि आता पाडी देखील सज्ज होतोय मात्रेपाडा यांकडनं. यावेळेस मध्ये फेकलाय, विकेट सॅक्रिफाईस केली जाते, पण दरम्यान आलाय वाईट बॉल आणि अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. आता येणारे 2 बॉल आणि आता 8 धावेची गरज. बघा 2 चौकार येतील का हाही प्रश्न आहे, परंतु कदाचित 10व्या क्रमांकाचा फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. नवीन बॅट्समन 10व्या क्रमांकावरती शैलेश खंबाले आता 10व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये गेला. विकेट सॅक्रिफाईस केली जाते मैदानाच्या आतमध्ये आणि 2 मध्ये विजयासाठी 10 धावेची गरज. 2 चेंडू 10 धावा. कोणता संघ हा सामना जिंकेल? सॉरी, 2 चेंडू 8 धावाची गरज आहे. बघा 2 चौकार येतील का बॅटमधनं हाही प्रश्न आहे, कारण तो आता बॅट्समन देखील मैदानाच्या आतमध्ये तो स्ट्राईक वरती गेला. पार्टी वन्स अगेन. यावेळेस बॅटचे टॉपेज लागते. विंडो डीप मिड विकेटच्या दिशेने चालला. एक झाले कंप्लीट. सेकंडचा कॉल दिलाय आणि अक्रॉस तो फेकेल रनआउटच्या स्वरूपात. आणखीन एक धक्का, फलंदाज होईल बाद आणि 9 गडी इथनं गमावले टीम श्री गणेश कासगाव संघाने. आता येणारे 1 बॉल आणि विजयासाठी 7 धावेची गरज. क्रिकेटचा कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, म्हणजे विकेट आणि टॉसला महत्व नाहीये. जर हा सामना इथनं जिंकायचा असेल तर कंपल्सरी 7 धावा इथनं विजयासाठी बनवावा लागतील. पण तो हा क्रिकेटचा खेळ आहे, सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अनेक सामने आपण पाहतो का धावेने संघ परास्त होतात, 6 मध्ये 12 देखील डिफेन्स होतात. ही देखील उदाहरण मैदानाच्या सुरू आहे. 6 मध्ये 1 धाव देखील डिफेन्स होताना पाहिली आहे याच क्रीडांगणावरती. 6 मध्ये 3 धावा देखील डिफेन्स होताना पाहिल्यात याच क्रीडांगणावरती. आणि मागच्याच रजनीमध्ये 6 मध्ये 12 धावा देखील डिफेन्स होताना पाहिल्या. आणि आता या पहिल्या रजनीमध्ये अंडर 25च्या मॅचमध्ये पहिल्याच नाईटमध्ये 6 मध्ये 12 धावा डिफेन्स होतील का हा प्रश्न आहे. पाडी सज्ज होतोय. 1 मध्ये 7 ची गरज. 1 चेंडू आणि 7 धावा. 1 चेंडू 7 धावा. निर्णायक बॉल चेंडू गुडलँड स्पॉट होते पडल्यानंतर प्रेक्षकाच्या हातामध्ये विसरला. अशा प्रकारे सामना जिंकलाय टीम जनमान गांधारी संघ. आपलं हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टफ लक टीम श्री गणेश कासगाव संघ. आपण स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. आमच्या ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक हा स्वागत. तत्पूर्वी येऊन जाऊया सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. याच दरम्यान या सामन्याचा सामनावीर ज्याने 12 धावा डिफेन्स केल्या तो पॅटी ठरतो या सामन्याचा सामनावीर. आणि त्यांना 500 रुपयाचे पारितोषिक देखील यशवंत कारभारी यांच्या माध्यमातून त्यांना 500 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. या पॅडे आपण आमच्या मंचावरती आणि आपण देऊया पॅडीला या सामन्याचा सामनावीर. आणि पुढचा बाटाला आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम पागडेचा पाडा संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळेल आपल्याला टीम जावसई संघ. इथं टॉस जिंकलाय टीम जावसई संघ आणि प्रथम क्षेत्ररक्षण करतील आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले टीम पागडचा पाडा संघाला. नक्कीच आपण देऊया पॅडीला टॉस आणि सेकंड लढत. त्याच्यानंतरची लढत आपल्याला टीम